हाय हॅलो नमस्कार. आज मी उपवासाची एक दुसरी रेसिपी बनवते आहे. त्यासाठी 1 वाटी वरई तांदूळ घेतले आहेत म्हणजे भगर, आणि अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 बटाटा. हा बटाटा मी उकडून घेणार आहे. चला तर मग पुढची कृती करूया. इथे मी एक पॅन ठेवला आहे, गरम करायला ठेवला आहे. वरई घालून घेते आणि साबुदाणे. बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिटं भाजून घेते. ही उपवासाची रेसिपी बनवते आहे मी. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. सात मिनटं मी भाजून घेतले. आता हे थंड झाल्यावर पूर्ण थंड करून मिक्सरमध्ये लावून घेते. मिक्सरमध्ये एकदम बारीक पावडर करून घेते. मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. त्यामध्ये पाणी घालून घेते. पाव वाटी दही घालून घेते, कारण मी हे लगेचच्या लगेच करणार आहे ना, म्हणून ते दही घालते. जर तुम्ही आदल्या दिवशी हे बॅटर तसंही करू शकता. वरीचे तांदूळ 1 तास भिजवून आणि वरीचे तांदूळ आणि साबुदाणे भिजत पण म्हणजे 1 तास घालून नंतर आदल्या दिवशी रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पण हे डोसे बनवू शकता. मी हे डोसे बनवते आहे. मी लगेच करते म्हणून हे दही घातलं आहे. तुम्हाला लगेच करायचे नसतील तर तुम्ही दही नाही घातलं तरी चालेल. थोडं अजून पाणी घालते. दह्याच्याच वाटीमध्ये पाणी टाकलं आहे. आणि आता हे परत एकदा फिरवून घेते मिक्सरमध्ये. मी उपवासाचे डोसे बनवते आहे. एका भांड्यामध्ये आता हे बॅटर काढून घेतलं आहे. हे बघा एवढं आहे. आणि आता हे मिक्सर धुवून थोडंसं पाणी घालून घेते. म्हणजे आता अगदी परफेक्ट झालं आहे. मीठ घालते चवीनुसार. आणि हे आता अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते. अर्धा तास बरोबर. अर्धा तास झाला आहे. आणि आता मग त्यामध्ये इनो टाकते. 1 पॅकेट इनो. कारण हे लगेच करायचे आहेत म्हणून मी इनो टाकते. आदल्या दिवशी जर ते हे ठेवून तांदूळ ठेवून आणि पीठ जर 6-5 तासासाठी ठेवलं तर इनो टाकायची गरज नाही. आता हे लगेच करते म्हणून मी इनो टाकते. हे मी लोखंडी तवा ठेवला आहे एक, म्हणजे भिड्या टाईपच आहे हा तवा. काढून घेते आता हा. आणखी एक घालून घेते. हे पसरवायची काय गरज नाही. हे बरोबर बॅटर मी हवं तसंच केलं आहे. ते आपोआप असं पसरलं जातं. हे बघा छानपैकी जाळी अशी पडली आहे बघा. इथे मी उकडलेले 2 बटाटे घेतले आहेत. ते आता कापून चिरून घेते. आणि इथे हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता. उपवासाला तुम्हाला जर कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल. मी घालते आहे. हा कढीपत्ता आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं आहे. तेल गरम झालं आहे. आता थोडंसं जिरं टाकते, घालून घेते. मिरच्या आणि कढीपत्ता.
बटाटे घालून घेते. चवीपुरतं मीठ. थोडा वेळ झाकण लावून ठेवते 5 मिनिटं. थोडं ओलं खोबरं घालून घेते. कोथिंबीर टाकून घेते. भाजी शिजली आहे चांगली. उपवासाची रेसिपी कशी झाली नक्की सांगा. कमेंट करून सांगा प्लीज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. वरी तांदूळ आणि साबुदाण्याचे डोसे, बटाट्याची भाजी आणि ही लसूण न घालता चटणी खोबऱ्याची. नक्की कमेंट करून सांगा कशी झाली.